इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि मला वाटतं संघासाठी पहिल्या षटकात स्मिथ सामना करणारा मिथ एक उत्कृष्ट आक्रमक फलंदाज असेल आपल्या संघाकडून. तसेच स्मिथ एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज. दोन धाव मिळतात पहिल्या चेंडूवरती. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. इथे मात्र पहिलाच मोठा धक्का बसतोय महारवळला करगुडे संघाला अमितीच्या स्वरूपात. पहिलाच मोठा धक्का बसतोय अमितीच्या स्वरूपात. आता मात्र गेला तो युनिया आधी गेले एक उत्कृष्ट आक्रमक फलंदाज आपल्या संघाकडून असेल. इथे मात्र क्लीन बोल्ड होते. दुसरा धक्का बसतो मारवण्यात करबोले संघाला. बॅट्समॅन नेम सांगायचंय अथर्व. एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघाकडून असेल अथर्व. तसेच उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघाकडून असेल स्मिथ. स्मिथचा पुढील चेंडू असेल. इथे मात्र एक रोमांचक झाले सामना असेल तो अथर्व पुढील चेंडू असेल स्मिथ याचा. बघूया काय करता येईल संघासाठी. एक सुंदर चेंडू एक धाव सोडली जाते. एक धावने संघाची धावसंख्या होती ती 3 धावा. पहिली षटक चालू असताना दुसरा सेमीफायनल सामना स्मिथ फायटर्स वर्सेस महारवळनाथ करगुडे. हा देखील एक सुंदर चेंडू म्हटलं होता आणि एकच धाव मिळते आणि पंचांतर षटक संपला. इशारा षटकाखेर संघाची धावसंख्या देते 1 गडी बाद 2 गडी बाद 4 धावा. फौजी असेल मला वाटतं पल्ला एक उत्कृष्ट आक्रमक गोलंदाज आपल्या संघाकडून असेल. अधिक सुंदर चेंडू म्हटलं होतं आपल्या संघाकडून. बघूया चेंडू किती धावा मिळत आहेत. इथे मात्र 2 धावा घेतल्या जातात. 2 धावाने संघाचे खात्यात भर पडते. एक पल्ला एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघाकडून असेल. पुढील चेंडू असेल पल्ला याचा. बघूया इकडे सुंदर चेंडू म्हटला होता. तीन धावा मिळत आहेत. या 3 धावाने खात्यात भर पडते धावसंख्या वाढते. आता मात्र असं जो स्ट्राईकला इथे मात्र झेल मिस्टेक होते.
दोन चेंडू शिल्लक षटकातील सुंदर चेंडू होता. एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते 13. आता सुंदर चेंडू होता. इथे मात्र मिस्टेक होते. दोन मिनिटात आणि दोन काय सकल धावसंख्या होती 15. विजयासाठी मला वाटतंय 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 6 धावा. मध्ये मात्र कोणता संघ विजय ठरतोय. 5 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी मला वाटतं एक पहिले षटक म्हणतो अमित टाकला असेल. स्मिथ न टाकला असेल तो पल्ला. 10 चेंडू आणि 16. 10 चेंडू आणि 16 धावा. सामना चालू करायचा आहे. रोहित सामना चालू करायचा आहे. लवकर सामना चालू करायचा आहे. 10 चेंडू आणि 16 धावा. आम्ही त्याचा पहिला चेंडू असेल मला वाटतं स्मिथ साठी. बघूया कोणता संघ इथे विजय होते. कोणता संघ घरी परततोय. आम्ही त्याचा पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव खातं उघडतोय. इथे मात्र सुंदर झेल म्हटलं जाईल. संतोषाच्या मार्फत चाललेला सुंदर झेल. पहिलाच बळी मिळतोय. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल आपल्या संघाकडून असेल तर संतोष तांबे. महाराष्ट्रात करबोली संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल संतोष. खरोखर उत्कृष्ट झेल घेतला इथं संतोषाने. स्मिथ याच्या स्वरूपात पहिलाच धक्का बसतोय स्मिथ फायटर संघाला. आता मात्र जातो तो ती जाऊन जातो तो. आफ्रिदी इथे मात्र आपल्याचा पुढे चेंडू असेल मला वाटतंय. एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघाकडून असेल तसे मला वाटतं. इथे एक संतोषाने एक सुंदर खेळ जिंकला होता आपल्या संघाकरिता. एक अतिशय उत्कृष्ट खेळ जिंकला होता. त्याचा पुढे चेंडू असेल. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त एक धाव मिळते. खात्यात भर पडते. बघूया पुढील चेंडूवरती एक सुंदर चेंडू मोठा जाईल. एकच धाव. आता मात्र स्ट्राईक असेल तो पल्ला. पुढे चेंडू असेल. एक सुंदर तेवढा चेंडू होता. बघू चेंडू धाव मिळतात आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण संतोष. खरोखर आपल्या संघासाठी इथे मात्र 2 धाव मिळतात. 2 धावावर समाविष्ट मानला लागेल आपल्या संघासाठी. पल्ला याला पुढे चेंडू असेल. आम्ही त्याचा एक आक्रमक वेगवान गोलंदाज. इथे मात्र संतोष काय चूक मिष्ट करत नसताना इथे मात्र झेल बाद होतोय. दुसरा मोठा धक्का बसतोय स्मिथ फायटर संघाला. पल्ला या स्वरूपात
खरोखर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष एक उत्कृष्ट धावसंख्या देती 2 गडी बाद 5 धावा अजून षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल मला वाटतं इथे 6 चेंडू आणि 11 धावा 6 चेंडू आणि 11 धावा इथे आता मात्र पुन्हा एकदा आहे मी ते उत्कृष्ट आक्रमक गोलंदाज हा देखील चेंडू म्हटलं उत्कृष्ट चेंडू होता एक धाव काढली गेले एक धाव आणि 55 षटक समजा इशारा षटकातील सकाळी धावसंख्या देते 6 धावा आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 10 धावा 5 चेंडू 10 धावा सामना कंपल्सरीचे जसे 2 घ्यायचे आहे संघातील सर्व खेळाडू तसेच संघ कर्णधार 5 चेंडू आणि 10 धावा वैयक्तिक पेरण मला वाटतं संघासाठी अंतिम षटक घेऊन येतो बॉलर नेम सांगायचा आहे प्रणव याचा पहिला चेंडू असेल मला वाटतं एक आक्रमक गोलंदाज हा देखील असेल आपल्या संघाकडून प्रणव याचा पहिला चेंडू असेल सामना लवकर चालू करायचा आहे सामन्याला विलंब होतोय आपला ह्यानंतर फायनलचा सामना खेळण्यात येणार आहे प्रणवचा पहिला चेंडू असेल मला वाटतं इथे 5 चेंडू 10 धावा हा देखील चेंडू जाते ते मात्र सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी खणखणीत षटकार येथे मात्र या षटकाराने संघाची धावसंख्या वाढते पहिला चेंडू आणि पहिला षटकार आता मात्र विजयासाठी 4 चेंडू आणि 4 धावा 4 चेंडू 4 धावा 4 चेंडू 4 धावा प्रणयाचा पुढे चेंडू असेल ते मात्र पुन्हा इथे चेंडू जातो आणि इथे मात्र काय घडतंय सिंधू क्षेत्ररक्षणामध्ये गायली आणि इथे मात्र चेंडूवरती काय घडतंय इथे मात्र स्मिथ फायटर संघ विजय ठरतोय फायनल मध्ये प्रवेश करतो फायनल संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच मला वाटतं महाराज रघुनाथ करगुरे संघ येथे त्यांचे हार्दिक आभार